आम्रखंड बघा काय सुंदर रंग आलेला आहे, सिल्की स्मूथ वेल्वेटी टेक्स्चर आलेलं आहे। हे आम्रखंड बनवताना ना यामध्ये आपण एक मस्त स्पेशल इन्ग्रेडियंट घातलंय, यामुळे याचा तुम्ही बघा थिकनेस, क्रीमीनेस आणखी इम्प्रूव्ह झालेला आहे। काय भन्नाट दिसतंय आम्रखंड। पटकन रेसिपी सुरू करूया। नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। उन्हाळा सुरू आहे आणि मला खात्री आहे तुमच्या मुलांसोबत, कुटुंबासोबत, नातेवाईकांसोबत तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या मस्त एन्जॉय करत असाल। उन्हाळ्यातील सगळ्यात बेस्ट पार्ट काय तो म्हणजे आंबे, आणि आपण आंबे खूप एन्जॉय करतो। तर हे आंबा वापरून आपण आत्तापर्यंत खूप सारे पदार्थ रेसिपीज बघितलेल्या आहेत, पण आज ना मी आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आम्रखंड बनवणार आहे। आणि हे बनवायला सुपर क्विक आहे, कारण हे बनवण्यासाठी मी वापरणार आहे नेस्ले मिल्क मेड, ज्यामुळे आम्रखंड सुपर टेस्टी डिलिशियस बनणार। आणि बरं, हे अचूक प्रमाणासहित 10 जणांसाठी कसं बनवायचं तेही आपण बघणार आहोत। पटकन रेसिपी सुरू करूया। चला तर मग, हे आम्रखंड बनवण्यासाठी सगळ्यात मेजर आणि पहिलं इन्ग्रेडियंट म्हणजे काय ते म्हणजे चक्का। तर इथे मी अर्धा किलो मलाई चक्का घेतलेला आहे, साधा चक्का नाहीये। आणि इथे ना ही पुरण गाळाची चाळणी आहे आणि खाली एक बाउल आहे। तर हा चक्का चाळून घेणं अत्यंत गरजेचं आहे। ही प्रोसेस अजिबात स्किप करू नका, यामुळे काय होतं ना आपलं आम्रखंड क्रीमी होण्यासाठी मदत होते। मिक्सरला, फूड प्रोसेसरला नाही लावायचं, मग त्याचं फार असं रनी टेक्स्चर येतं। बेसिकली आपल्याला फक्त त्याचे ग्रेन्स मोडायचे आणि क्रीमी करून घ्यायचं। त्यामुळे ही प्रोसेस अशीच फॉलो करा। फार फार तर पुरण यंत्र असेल ना, पुरण यंत्रातून गाळून घेतलं तरी चालेल। हे बघा, चला चक्का एकदा तयार झाला की आता मी यामध्ये वापरतेय नेस्ले मिल्क मेड, ज्यामुळे आपल्या आम्रखंडला स्मूथ वेल्वेटी टेक्स्चर येणार आहे। आणि हे वापरण्यासाठी पण खूप सोपं आहे। फक्त 3 इझी स्टेप्स। मिक्स करा, व्हिस्क करा आणि एकदा तयार झालं की रेफ्रिजरेट करा। नेस्ले मिल्कमेडची सिग्नेचर टेस्टमुळे हे आम्रखंड यमी आणि डिलिशियस बनतं आणि जेमतेम 20 मिनिटांच्या आत हे बनून तयार होतं। आता अर्धा किलो चक्का आहे, तर त्यासाठी ना मी पूर्ण एक टीन वापरत आहे, जो 380 ग्रॅमचा आहे। सो आता हे मिसळून घेऊयात। जेमतेम 3-4 मिनिटच हे मी मिक्स केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त असं सिल्की स्मूथ झालेलं आहे, फ्लफी झालेलं आहे। नेस्ले मिल्कमेडमुळे हे मस्त असं वेल्वेटी क्रीमी स्मूथ दिसतंय, जणू काय आपण दुकानातून विकत कुठलं तरी इथे डेझर्ट आणलेलं आहे। आता हा श्रीखंड बेस वापरून आहे ना तुम्ही वेगवेगळ्या चवीचे श्रीखंड बनवू शकता, जसं की फ्रूटखंड आहे, पायनॅपल श्रीखंड आहे, केशर पिस्ता श्रीखंड आहे। असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीचे श्रीखंड वापरू शकता हा बेस वापरून, आहे की नाही। पटाक्कन तयार होतं। आता 10 मिनिटं हे फ्रीजमध्ये ठेवतो पुढची प्रोसेस होईपर्यंत। आम्रखंड आपण बनवतोय, मग काय करायचं, इथे मी घेतले आहेत 3 आंबे आणि मस्त असे सुगंधित आंबे बघून घ्यायचे, छानपैकी पिकलेले, आणि हे पाण्यामध्ये सोक करण्यासाठी एक 15 ते 20 मिनिटे ठेवून द्यायचे, जेणेकरून त्यावर जर काही माती असेल किंवा काही चीक असेल तर तो निघून जाईल। आता यातला एक आंबा घ्यायचा, याचं देठ काढून घ्यायचं आणि हा आहे ना कट करून घ्यायचा। आणि काय करायचं, एक असा धारदार चमचा घ्यायचा आणि हे स्कूप आउट करायचं। झालं, इतकं सोपं आहे। आणि हे स्कूप करून एका डिशमध्ये ठेवून घ्यायचं। चला आता हे 3 आंब्यांच्या फोडी ज्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। त्या तयार श्रीखंड बेसमध्ये आपण हे तयार केलेले मँगो पल्प घालूयात। पूर्ण 3 आंब्यांचा पल्प इथे वापरत आहे मी, तेवढा लागणारच आहे। आणि आता हे फक्त मिसळून घ्यायचं। मस्त रंग आलेला आहे, काय स्मूथ क्रीमी दिसतंय। आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला वेलची पूड आणि मिक्स करूयात। मस्त हे आमरस आहे ना सुपर टेस्टी आणि डिलिशियस झालंय, कारण आपण यामध्ये वापरलं आहे नेस्ले मिल्क मेड। आणि मला खात्री आहे
तुमच्या मुलांना या आम्रखंडमुळे मस्त अशी समर ट्रीट मिळेल. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ना मुलांच्या खूप साऱ्या फरमाईशी असतात की आईस्क्रीम बनव, कुल्फी बनव, खीर बनव, आणि हे नेस्ले मिल्कमेड खूप हँडी पडतं, युजफुल पडतं. आणि गेस वॉट, नेस्ले मिल्कमेड वापरून 100हून अधिक पदार्थांच्या रेसिपीज आहेत आणि तुम्ही देखील या रेसिपीज बघू शकता. काही नाही, www.milkmaid.in वर जा आणि या सगळ्या रेसिपीजचा आस्वाद घ्या. मस्त दिसतं हे आम्रखंड, खूप छान त्याला असं शाईन आलेलं आहे, वेल्वेटी टेक्स्चर आलं आहे, स्मूथ झालेलं आहे. फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. कसं खायचं? असंच, मला असंच खायला प्रचंड आवडतं. पण मस्त गरमागरम टम्म फुगलेली पुरी आणि आम्रखंड, कमाल. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.